तर लक्ष द्या, आता आपलं स्क्वेअर रूट ऑफ 3 सुरू होतं. मग या ठिकाणी आपल्याला डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे किती डिजिट पाहिजेत? तर 4 डिजिट पाहिजेत. म्हणून आपण काय घेतले, या ठिकाणी 8 झिरो घेतलेत समोर. किती झिरो घेतलेत? 8. आता या ठिकाणी 3 पेक्षा लहान संख्या बघायची, ज्याचं काय निघाय पाहिजे? वर्गमूळ निघाय पाहिजे. 3 पेक्षा छोटी संख्या बघायची, ज्याचं वर्गमूळ निघाय पाहिजे. ती कोण आहे? 1 आहे. या ठिकाणी 1 लिहा, इथं 1 घ्या, या ठिकाणी 1 घ्या, इथं ॲड 1 करा. समजते? या ठिकाणी 3 मधून जर 1 गेले तर काय राहील? 2 राहील. आणि 1 + 1 किती? 2. आता 2 झिरो इकडे घ्या, इथं 200 होते. डेसिमल पॉईंटच्या उजवीकडले झिरो आणलेत म्हणून इथं 2 झिरो, म्हणून इथं डेसिमल पॉईंट. आता 2 न 20 ला डिवाइड करायचे. 2 न 20 ला डिवाइड करायचे. मग 2 न जर 20 ला डिवाइड केला तर भाग कितीचा बसतो? तर या ठिकाणी 10 चा बसतो. कितीचा? 10 चा. बघा कितीचा बसतो? 10 चा. पण या ठिकाणी लक्षात घ्या, जर 2 च्या पुढे बघा 200 आहे ना, या 20 ला डिवाइड केलं तर किती येत आहे? 10 येत आहे. मग ह्या 2 च्या पुढे जर 10 ठेवलं तर काय तयार होत आहे? 210 होत आहे. मग 210 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? 200 पेक्षा. म्हणून या ठिकाणी काय करायचं? बघा 10 चालत नाही तर काय घेऊन बघायचं? 9 घेऊन बघायचं. मग काय संख्या तयार होते? 29. 29 ला 9 ने मल्टिप्लाय करायचं. 9 × 9 81, कॅरी 8. आणि 9 × 2 18. 18 + 8 261. 261 सुद्धा काय येतं? 200 पेक्षा मोठे येतं. म्हणून 9 बी चालत नाही. मग कोण घ्यायचं? 8 घ्यायचं. बघा काय घ्यायचं? 8. म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे? 28 × 8 करायचं. 8 × 8 64, कॅरी आली 6. आणि 8 × 2 16. 16 + 6 22. म्हणजे 224. हे सुद्धा चालत नाही, मोठं आहे. म्हणून 7 घ्यायचं. काय घ्यायचं? 7. या ठिकाणी लक्षात घ्या, 27 × 7, 7 × 7 49, कॅरी 2. आणि 2 × 7 × 2 14. 14 + 2 या ठिकाणी 16. म्हणजे 169. चालतंय, लहान आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, 169. 169. सॉरी, या ठिकाणी लक्षात घ्या, 7 × 7 किती? 7 × 7. 7 × 7 काय होतं आहे? 49. कॅरी किती आला? 4. 7 × 2 14 + 4 18. मी 1 बघा 189. 189. लक्ष द्या. त्या ठिकाणी इथं किती घेतलेत आपण? इथं 7चा भाग बसल्यामुळे इथं 7 घ्यायचे. इथं 7, या ठिकाणी 7. याची सबट्रॅक्शन किती येते? 11 येते. आणि याची ॲडिशन 34. आता अजून 2 शून्य खाली घ्या. बघा मग या ठिकाणी 34 न 112 ला डिवाइड करायचं. निश्चित 3चा भाग बसेल. कशामुळं? 34 गुणिले 3. 3 × 12 चला 1. 3 × 9 1 10. 102. 3चा भाग बसेल. म्हणून या ठिकाणी 3 घ्या, इथं +3 करा, या ठिकाणी 3 लिहा. आणि या ठिकाणी 3 × 3 9, 3 × 4 12, कॅरी 1. 3 × 3 9. 9 + 1 10. आणि या ठिकाणी 6 4 3. बघा 10 मधून 9 गेले. 10 मधून जर 9 गेले तर किती राहतील?
10मधून 9 गेले तर किती राहतो 1. काय राहतो 1. या ठिकाणी हातचा घ्या. तर या ठिकाणी बघा इथं हातचा घ्या. 10मधून 3 गेले. 10मधून किती गेले 3. या ठिकाणी 10मधून 3 गेले किती राहतात 7. तर या ठिकाणी लक्षात घ्या किती राहतात 7. इथला हातचा इथं देऊन टाकला. 11मधून 11 गेले 0. आता अजून 2 शून्य खाली घ्या. या ठिकाणी म्हणजे किती येते 7100. मग भाग कशाला द्यायचा 710ला. 346 न 710ला 2चा भाग बसतो 2चा. म्हणजे या ठिकाणी इथं 2 घ्या प्लस 2 इंटू 2 इंटू 2 4 बा 2 इंटू 6 12 कॅरी 1. कॅरी किती आली 1. 2 इंटू 4 बघा 8. 8 प्लस 1 9 आणि 2 इंटू 3 6. बघा या ठिकाणी 2 प्लस 2 4 6 3 4. या ठिकाणी सबट्रॅक्शन करा. 10मधून 4 गेले बा 10मधून किती गेले 4. किती राहतील 6. या ठिकाणचं कॅरी देऊन टाकला. 10मधून 3 गेले किती राहिले 7. या ठिकाणचं देऊन टाकला. इथं एक कॅरी घेतला. 11मधून 10 गेले. 11मधून किती गेले 10. म्हणजे किती राहते 1. इथला कॅरी इथं देऊन टाकला. 7 - 7 0. आता शेवटचे 2 शून्य घ्या. म्हणजे या ठिकाणी बघा प्लस. आता या ठिकाणी 1760 आहे म्हणजे अंदाज घ्यायचा. तर या ठिकाणी 3464 आले या ठिकाणी. मग यानं भाग याला हे किती डिजिट आहे 1 2 3 4 5. मग या ठिकाणी 4 डिजिटला जर डिवाईड करायचं म्हणलं तर किती संख्या होईल 1760 ही होईल. आणि ही तर किती 3464. म्हणजे ही संख्या ही 4 बघा हे 4 डिजिट हे काय आहे ते या 4 डिजिटपेक्षा लहान आहेत. असं जर असेल तर शून्याचा भाग द्यायचा. कितीचा भाग द्यायचा शून्याचा. या ठिकाणी इथं 0 इथं 0 आणि या ठिकाणी सुद्धा काय 0 0 0. म्हणजे या ठिकाणी येते 17600 आणि या ठिकाणी येते 34640. तर या ठिकाणी तर या पद्धतीने याचा आपल्याला सोडवायचं आहे. मग या ठिकाणी याचा जर स्क्वेअर रूटचा विचार केला तर √3 इज इक्वल टू काय येते आन्सर तर 1.7320 डॅश डॅश डॅश. या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला हा शेवटचा शून्य घेऊन दिला नाही. इथपर्यंत बी केलं तरी चालतंय कारण की शून्य यायला किंवा असंही केलं तरी चालतंय. तर हा डेसिमल फॉर्म कसला आहे तर या ठिकाणी देअरफॉर डेसिमल एक्सपान्शन is non-terminating and non-recurring. Therefore, √3 is an irrational number. √3 is an irrational number. √3 कोण आहे इरॅशनल नंबर आहे. काय आहे इरॅशनल नंबर आहे. बघा काय अडचण आहे का. या ठिकाणी म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकवरिंग. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकवरिंग इज कॉल्ड इरॅशनल नंबर. इज कॉल्ड इरॅशनल नंबर. म्हणजे या ठिकाणी जर असं असेल √3 √7 √8
किंवा √10, तर या सगळ्या अशा पद्धतीच्या ज्या संख्येचं स्क्वेअर रूट निघत नाही त्या सगळ्या संख्या काय असतात, त्या सगळ्या संख्या काय असतात, या ठिकाणी ज्या संख्येचं स्क्वेअर रूट निघत नाही त्या जर वर्गमूळाच्या चिन्हात असतील त्या सगळ्या संख्येला आपण काय म्हणतो, इररॅशनल नंबर असं म्हणतो. काय म्हणतो, इररॅशनल नंबर. मग या ठिकाणी जर √1 असेल, √1, √4, √9, √16, तर याला आपण इररॅशनल म्हणूत का, तर नाहीत म्हणणार. याला आपण इररॅशनल म्हणणार नाहीत. कशामुळं, √1 आहे म्हणजे काय असते 1, √4 आहे म्हणजे काय असते 2, √9 आहे म्हणजे काय असते 3, √16 आहे म्हणजे काय असते 4. 1 2 4, 1 2 3 4 या कोण येतं, तर या ठिकाणी रॅशनल नंबर येतं. रॅशनल नंबर. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, एव्हरी नॅचरल नंबर, एव्हरी होल नंबर, एव्हरी इंटीजर इज अ रॅशनल नंबर. कळते, ते लक्षात ठेवा. तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथं खाली एक नंबर पाय असं एक कन्सेप्ट आहे, नंबर पाय. आणि खाली काय दिलं आपल्याला, टेबल दिलंय. काय दिलंय त्याच्यामध्ये, रेडियस दिली, डायमीटर दिली, सरकम्फरन्स दिला आणि रेशो इज इक्वल टू C/D दिले. त्या ठिकाणी C/D, त्या ठिकाणी कशात दिलाय, C/D. त्या ठिकाणी लक्षात घ्या, रेशो C/D म्हणजे सरकम्फरन्स डिवायडेड बाय D. तर इथं काय सांगितले आपल्याला, the ratio C/D is nearly 3.1. The ratio C/D is nearly 3.1, which is constant. This ratio is denoted by पाय. तर या ठिकाणी आता इथं आपल्याला काय दिलंय, रेडियस दिल्याचं. रेडियसवरून आपण डायमीटर काढू शकतो. लक्षात घ्या, रेडियसवरून आपण काय काढू शकतो, डायमीटर काढू शकतो. तर 7 सेंटीमीटर काय आहे, रेडियस आहे. डायमीटर किती असेल, 14 असेल. डायमीटर इज इक्वल टू काय असते, 2r असते. बघा, डायमीटर इज इक्वल टू काय असते, 2r असते, 2 इंटू रेडियस. आणि सरकम्फरन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, πD किंवा 2πr. तुम्ही जर त्या ठिकाणी काढलं, म्हणजे डायमीटर काढली, सरकम्फरन्स काढलं आणि या ठिकाणी तुम्ही जर भाग दिला, तर या ठिकाणी तिथं 3.1 म्हणलंय, ॲप्रॉक्सिमेट आहे. या ठिकाणी पायची किंमत आपण सांगू शकत नाहीत. का नाहीत सांगू शकत, तर या ठिकाणी पायची जी किंमत आहे 3. तर या ठिकाणी पायची जी किंमत आहे, तर आपण पायची किंमत काय घेतात आपण, बघा 3.14 और 22 डिवायडेड बाय 7. ही ॲप्रॉक्सिमेटली आहे. ॲप्रॉक्स म्हणजे काय, जवळपास आहे, जवळपास. पण या ठिकाणी बघा, डेसिमल एक्सपान्शन ऑफ पाय हा काय आहे, या ठिकाणी डेसिमल एक्सपान्शन ऑफ पाय म्हणजे पायची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी लक्षात घ्या. 3 पॉईंटच्या नंतर जे डिजिट येणार आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये येतात, या ठिकाणी भरपूर डिजिट येतात. तुम्ही जर नेटवर सर्च केलं, नेटवर तुम्ही पाय म्हणून सर्च करा, पाय, त्या ठिकाणी तर तुम्हाला त्या पायविषयी भरपूर माहिती भेटते नेटवर. तर या ठिकाणी 3 पॉईंट तर उजवीकडं
या ठिकाणी उजवीकडले जे डिजिट असतात ते काय असतात तर पायच्या, लक्षात घ्या, नॉन टर्मिनेटिंग पाय विषयी सांगायला मी. अँड नॉन रिकव्हरिंग. तुम्ही जर या ठिकाणी मोबाईलवर सर्च केलं की या ठिकाणी पाय विषयी सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की पायच्या या डेसिमल पॉईंटच्या उजवीकडले जे डिजिट आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकव्हरिंग असतात. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकव्हरिंग असतात. ही जी पायच्या व्हॅल्यूज आहेत ना 3.14 आणि 22/7 हे कशा घेतलेल्या आहेत, ॲप्रॉक्सिमेट घेतलेल्या आहेत, म्हणजे जवळपास घेतल्यात. हे ॲक्च्युअल पायची व्हॅल्यू आहे का तर नाही. तर या ठिकाणी पाय इज अ इरॅशनल नंबर. पाय कोण आहे, इरॅशनल आहे. कशामुळे इरॅशनल आहे तर पायचा जो डेसिमल फॉर्म असतो, डेसिमल एक्सपान्शन ही कोणत्या काय असतंय तर नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकव्हरिंग असते. म्हणून पाय कोण असते ते या ठिकाणी लक्षात घ्या, पाय इज अ इरॅशनल नंबर. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला हे पायचे ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. तर या ठिकाणी बघा आता ॲक्टिव्हिटी 2 काय दिली, इथं सुद्धा सरकम्फरन्स दिले. सरकम्फरन्समधून आपण डायमीटर काढू शकतो आणि रेशो ऑफ C/D सुद्धा काढू शकतो. व्हेरीफाय रेशो ऑफ सरकम्फरन्स टू द डायमीटर ऑफ सर्कल ॲप्रॉक्सिमेटली. ॲप्रॉक्स म्हणते 22/7. तर या ठिकाणी आता या ठिकाणी जे दिले बघा, तर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, रेशो ऑफ सरकम्फरन्स ऑफ सर्कल टू इट्स डायमीटर इज कॉन्स्टंट नंबर विच इज इरॅशनल अँड दिस कॉन्स्टंट नंबर इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल पाय. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पाय कोण आहे, तर या ठिकाणी पाय ही कोण आहे, इरॅशनल आहे. लक्षात घ्या, तुम्ही काय लक्षात ठेवा, पाय कोण आहे, इरॅशनल आहे. कशामुळं तर त्याचं जे डेसिमल एक्सपान्शन जे असतंय ते काय असतंय तर नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकव्हरिंग असते. कळतंय. मग या ठिकाणी काय काय वेळेस विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, सर 22/10 आणि 3.14 तर रॅशनल वाटतात ना, असा प्रश्न पडतो ना. पण एक लक्षात घ्या, तुम्ही ह्या ज्या किमती आहेत ना ॲप्रॉक्सिमेटमध्ये घेतलेल्या आहेत, ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही आहे पायची ती. त्या ठिकाणी ॲप्रॉक्समध्ये घेतलेल्या आहेत, हे ॲक्च्युअल व्हॅल्यू पायची नाही. तर ही कशात घेतलेलं आहे, ॲप्रॉक्सिमेटली, म्हणजे जवळपास जाणारी आहे. कळतंय. तर या ठिकाणी पायची व्हॅल्यू काय असते, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकव्हरिंग असते ॲक्च्युअल. पण या ठिकाणी जे घेतल्यात आपल्याला ते कशा घेतल्यात तर या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ॲप्रॉक्सिमेटली घेतलेल्या आहेत, त्याच्या जवळपास घेतलेल्या आहेत. समजते, जवळपास घेतलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी पाय म्हणजे कोण आहे तर रेशो ऑफ सरकम्फरन्स डिवायडेड बाय डायमीटर. आणि पाय कोण आहे, इरॅशनल आहे. आणि या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पायची किती असते तर 3.14 किंवा 22/7 असते. समजते. आता या ठिकाणी बघा, लक्ष द्या, द ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्ट इन 499 CE हॅज कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ पाय ॲज. तर या ठिकाणी ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्ट इन बघा द ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्ट इन 499 CE has calculated the value of pi as the 62,832 divided by 2000 is equal to 3.1416. या ठिकाणी ही कोणी काढलेली, ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्टनं ही पायची व्हॅल्यू घेतलेली. तर आपण पायची व्हॅल्यू काय वापरतो लक्षात घ्या. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, पाय कोण आहे, पाय इरॅशनल आहे. पाय कोण आहे, इरॅशनल आहे. कळते. आणि पायची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय आहे
तो 22 डिवायडेड बाय 7 और 3.14. तर या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं. कळतंय? तर लक्ष द्या, आता आपल्याला 2 प्लस √3 ही इरॅशनल आहे हे सिद्ध करायचे. 2 प्लस √3 काय आहे? इरॅशनल आहे हे सिद्ध करायचे. तर कसं करायचं बघा. लेट अस अज्युम दॅट 2 plus √3 is a rational number. हे काय आहे असं समजायचं? रॅशनल नंबर असा आहे असं समजायचं. कळतंय? आता या ठिकाणी लेट 2 plus √3 इज इक्वल टू p/q. आता या ठिकाणी इथं बाकी लिहित बसायची गरज नाही. नो, तर इथं फक्त काय लिहायचं? p, q काय आहेत? इंटिजर आहेत. आणि q काय नाही आहे? 0 नाही आहे. याच्यात बाकी लिहिण्याची काय आवश्यकता नाही. आता या ठिकाणी 2 जर तिकडं पाठविला तर काय होते? लक्ष द्या. √3 इज इक्वल टू p/q -2. हे 2 जर तिकडं पाठविलं तर काय होतंय? p/q -2. आता एक लक्षात घ्या, बघा नीट लक्ष द्या. p/q कोण आहे? रॅशनल नंबर आहे. 2 काय आहे? रॅशनल नंबर आहे. p/q कोण आहे? रॅशनल नंबर आहे. 2 काय आहे? रॅशनल नंबर आहे. तर डिफरन्स बिटवीन 2 रॅशनल नंबर, डिफरन्स बिटवीन 2 रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर. काय असते ते लक्षात घ्या. डिफरन्स बिटवीन 2 रॅशनल नंबर is rational number. तर या ठिकाणी लक्षात घ्या, डिफरन्स बिटवीन 2 रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, p/q रॅशनल नंबर आहे, 2 रॅशनल नंबर आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, याचा डिफरन्स काय असेल? रॅशनलच असेल. काय असेल? रॅशनल असेल. मग एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी √3 कोण आहे? इरॅशनल आहे. √3 कोण आहे? इरॅशनल आहे. मग आपण इथं काय म्हणू शकतो? काय म्हणू शकतो लक्षात घ्या. √3 म्हणजे काय? लेफ्ट हँड साईड. मग इथं आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर लेफ्ट साईड, किंवा असं म्हणू शकतो लेफ्ट हँड साइड is an irrational number. काय म्हणू शकतो? लेफ्ट हँड साइड. बघा, लेफ्ट हँड साइड किंवा नुसतं लेफ्ट साइड बी असं म्हणलं तरी चालते या ठिकाणी, किंवा लेफ्ट हँड साइड म्हणलं तरी चालते. लेफ्ट हँड साइड इज अन इरॅशनल. ही कोण आहे? इरॅशनल आहे. आणि राईट हँड साइड इज अ रॅशनल. राईट हँड साइड कोण आहे? रॅशनल आहे. लक्षात घ्या, डावी बाजू इरॅशनल आहे, डावी बाजू इरॅशनल आहे आणि उजवी बाजू कोण आहे? रॅशनल आहे. असं कधी नसते. बघा, डावी बाजू कोण आहे? रॅशनल आहे. सॉरी, डावी बाजू इरॅशनल आहे. डावी बाजू काय आहे? इरॅशनल आहे. आणि उजवी बाजू काय आहे? रॅशनल आहे. काय आहे? रॅशनल आहे. कशामुळे? p/q रॅशनल. p/q कोण आहे? रॅशनल आहे. 2 रॅशनल आहे.
डिफरन्स, या ठिकाणी डिफरन्स आहे. डिफरन्स बिटवीन टू रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर असते. डिफरन्स बिटवीन टू रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर असते. म्हणून या ठिकाणी काय होईल, डावी बाजू इरॅशनल आहे आणि उजवी बाजू रॅशनल आहे. हे विसंगत आहे. बघा, म्हणजे याचा अर्थ काय होईल, इरॅशनल नंबर बरोबर रॅशनल नंबर यायला, याचा अर्थ निघायला. हे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे, हे विसंगत आहे. म्हणून इथं काय लिहायचं, दिस इज कॉन्ट्राडिक्टरी. देअरफॉर काय म्हणायचं, आवर assumption is wrong. Therefore 2 plus under root 3 is an irrational number. Is an irrational number. या पद्धतीने आपण हे सोडू शकतो. आता आपल्याला इथं काही एक्झाम्पल दिले आहेत खाली बघा, तर ते कसं सोडवायचे असतात. तर 2 जसे असतं तसं प्लस अंडर रूट 3 प्लस मायनस अंडर रूट 3. लक्ष द्या काय केलं या ठिकाणी, 2 प्लस अंडर रूट 3 जसे असतं तसं 2 प्लस अंडर रूट 3 प्लस मायनस काय होते मायनस. मग अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 3 म्हणजे 0, म्हणजे इथं आन्सर काय येते 2 येते. लक्षात घ्या काय येते 2. आता 4 अंडर रूट 5 डिवायडेड बाय अंडर रूट 5 कसं येतं, हे 4 अंडर रूट 5 डिवायडेड बाय अंडर रूट 5. तर या ठिकाणी हे कॅन्सल होते, म्हणजे आन्सर काय येते 4 येते. समजते काय येते 4 येते. या ठिकाणी जर विचार केला तर काय येते 3 प्लस अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 5. हे जर कॅन्सल केलं तर काय येते 3 येते. एक गोष्ट लक्षात घ्या, 2 प्लस अंडर रूट 3 कोण आहे इरॅशनल आहे, हे कोण आहे इरॅशनल आहे, ही कोण आहे इरॅशनल आहे, ही कोण आहे इरॅशनल आहे, हे इरॅशनल आहे, हे इरॅशनल आहे. आता या ठिकाणी हे सगळं इरॅशनल आहेत. आता या ठिकाणी अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 बघा, अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 गणितात एक नियम आहे, त्याच संख्येनं गुणलं. वर्गमुळात जर काय असेल अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 आहे, त्याच संख्येनं जर गुणलं तर आन्सर काय येत असते तर 3 येत असते. बघा 2 अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 म्हणजे 2 इंटू 3 म्हणजे 2 इंटू 3 म्हणजे किती 6. आता या ठिकाणी इथं सुद्धा काय येते लक्षात घ्या. आता इथं काहीच नसते म्हणजे 1 असतो, काहीच नसते म्हणजे काय असतो 1 असतो. मग या ठिकाणी इथं 2 आहे, इथं 1 आहे, मग काय राहतं ह्या 2 मधून 1 गेल्यावर काय राहतो अंडर रूट 5 राहतो. काय राहते अंडर रूट 5 राहते. मग या ठिकाणी बघा, आता इथं पुस्तकामध्ये काही नियम दिलेत आपल्याला. काय दिलेत नियम, या ठिकाणी ते एक एक नियम मी सांगतो तुम्हाला. हे डिटेलमध्ये एक्झाम्पल पुढे आहेत आपल्याला शिकायला, त्यावेळेस व्यवस्थित येईल. तर या ठिकाणी नियम काय दिलेत आपल्याला, तर काय दिलेत नियम आपल्याला, प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर. आणि त्यात काय सांगितले, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ॲन इरॅशनल नंबर. मग या ठिकाणी बघा 2 कोण आहे रॅशनल आहे, अंडर रूट 3 कोण आहे इरॅशनल आहे. 2 कोण आहे रॅशनल आहे, अंडर रूट 3 कोण आहे इरॅशनल आहे. कळते 2 कोण आहे रॅशनल आहे, अंडर रूट 3 कोण आहे इरॅशनल आहे. मग या दोघांची जर मी ॲडिशन केली, या दोघांची काय केली बेरीज केली, तर काय येते
2 प्लस √3 आणि ही कोण आहे इरॅशनल आहे. म्हणजे एक रॅशनल असेल आणि एक इरॅशनल असेल, त्या दोघांची जर बेरीज केली तर कोण भेटते आपल्याला इरॅशनल भेटते. समजा या दोघांची वजाबाकी केली तर काय होतंय 2 √3, तर ही कोण आहे इरॅशनल आहे. समजा या दोघांचा गुणाकार केला 2 इंटू √3, याला ह्याचं उत्तर काय असते 2 √3, तर हे सुद्धा कोण आहे इरॅशनल आहे. समजा यांचा भागाकार केला 2 बाय √3, ही कोण आहे इरॅशनल आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं जे प्रॉपर्टी दिली आहे आपल्याला, कोणती प्रॉपर्टी दिली आहे, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ॲन इरॅशनल नंबर. आणि दुसरं काय दिलं आपल्याला, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो ॲन इरॅशनल नंबर. आणि थर्ड काय दिलं आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबर कॅन बी आयदर रॅशनल ऑर इरॅशनल. म्हणजे या ठिकाणी बघा, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबरची ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा सबट्रॅक्शन ऑफ 2 इरॅशनल नंबर, 2 इरॅशनल नंबरची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे काय असू शकतात, तर रॅशनल बी असू शकतात आणि इरॅशनल बी असू शकतात. या रिमेंबर दिस मधल्या प्रॉपर्ट्या तुम्ही लिहून घ्या. तर आपल्याला खाली प्रॉपर्टीज दिल्या आहेत. तर प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रियल नंबर कळत आहे बघा, प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रियल नंबर. तर रियल नंबरच्या प्रॉपर्टीज, तर इथं काय सांगितलं आपल्याला बघा, इफ ए अँड बी आर 2 रियल नंबर, ए आणि बी काय असतील 2 रियल नंबर असतील. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नॅचरल नंबर, प्रत्येक होल नंबर, प्रत्येक इंटिजर, प्रत्येक रॅशनल नंबर, प्रत्येक इरॅशनल नंबर हे कोण असते, तर रियल नंबर असते. कोण असते, रियल नंबर. मग या ठिकाणी तर ओनली वन ऑफ द रिलेशन होल्ड गुड, म्हणजे या ठिकाणी काय असू शकते, जर ए आणि बी कोण असतील रियल नंबर असतील तर नेमकं काय असेल, कंपॅरिझन ऑफ नंबर्स. बघा, कंपॅरिझन ऑफ नंबर्स हा कन्सेप्ट आपण याच्या आधी बघितलेला आहे. कंपॅरिझन ऑफ नंबर्स हा कन्सेप्ट आपण याच्या आधी बघितला आहे. नेमकं काय असते, तर ए बरोबर बी असते. काय असू शकते, ए बरोबर बी असू शकते, किंवा ए हा लहान असू शकतो बी पेक्षा, किंवा ए हा मोठा असू शकतो बी पेक्षा, असंच असेल ना. या ठिकाणी फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे, इफ ए अँड बी आर 2 रियल नंबर देन ओनली वन ऑफ द रिलेशन होल्ड गुड. काय असू शकते बघा, ए बरोबर असेल बीच्या. ए आणि बी कोणाबद्दल आलेत, तर रियल नंबर बद्दल आलेत, संख्येबद्दल आलेत. मग काय असू शकतं, ए बरोबर असेल बीच्या, किंवा ए हा लहान असेल बी पेक्षा, किंवा ए हा मोठा असेल बी पेक्षा, असं असेल. तर दुसरं काय आहे, काय सांगते दुसरं, जर ए हा काय असेल लहान असेल कोणापेक्षा, बी पेक्षा. बघा लक्ष द्या, समजा ए ची किंमत आहे समजा 4 आणि बी ची किंमत आहे समजा 6. बघा, ए हा लहान असेल बी पेक्षा, लक्षात घ्या काय लिहिलं इथं, ए लहान असेल बी पेक्षा, ए इज लेस दॅन बी. मग ए ची किंमत 4 आहे, बी ची किंमत समजा 6 आहे. तर इथं काय सांगते, या ठिकाणी लक्षात घ्या, बी हा लहान आहे सी पेक्षा. इथं काय सांगितलंय बघा, ए
तर बी हा लहान आहे कोणापेक्षा, बी हा लहान आहे सी पेक्षा, म्हणजे बीची सीची किंमत निश्चितच कोणापेक्षा मोठी असेल, बी पेक्षा मोठी असेल ना. ए लहान आहे बी पेक्षा, लक्षात घ्या बी लहान आहे सी पेक्षा, मग असं असेल तर ए लहान असेल सी पेक्षा. कसं बघा, ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान आहे सी पेक्षा, इथं सांगितले ना आपल्याला ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान आहे सी पेक्षा. तर काय म्हणतं, देन ए हा लहान असतो सी पेक्षा. बरोबर आहे की नाही. इथं ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान आहे सी पेक्षा, याचा अर्थ काय होतो, ए हा लहान असेल कोणापेक्षा, सी पेक्षा. बघा बी हा मोठा आहे ए पेक्षा, सी हा मोठा आहे बी पेक्षा, म्हणजे निश्चितच सी हा काय असेल ए पेक्षा मोठा असेल. इथं जर असं कंपॅरिझन करून बघितलं तरी तेच येतं. या ठिकाणी लक्षात घ्या, ए मोठा आहे ए लहान आहे बी पेक्षा, बी लहान आहे सी पेक्षा, मग ए काय असेल, लहान असेल कोणापेक्षा, सी पेक्षा. कळतंय. इथं जर विचार केला तर बघा 4 पेक्षा कोण मोठं आहे 6, 6 पेक्षा कोण मोठं आहे 9, म्हणजे 4 कोण आहे ए, 6 कोण आहे बी आणि 9 कोण आहे सी, म्हणजे ए कोणापेक्षा लहान असेल सी पेक्षा. आपण हे जी संख्या घेतल्यात ते सपोज केल्यात, समजिलेत. हां, तुम्ही याच्या जागेवर कोणत्याही घेऊन बघू शकतात. हे रूल आहे, तसं काही याचं काही वेगळं नाही. आता तिसरा रूल काय सांगतो, ए हा लहान आहे बी पेक्षा. बघा काय सांगतो, ए हा लहान आहे बी पेक्षा, ए कोणापेक्षा लहान आहे बी पेक्षा. मग या ठिकाणी ए मध्ये सी ॲड केला, ए मध्ये सी ॲड केला आणि बी मध्ये सी ॲड केला. तर या ठिकाणी काय केलं, ए हा लहान आहे कोणापेक्षा, बी पेक्षा, मग ए मध्ये सी ॲड केला, ही प्रॉपर्टी सांगायला मी तुम्हाला, आणि बी मध्ये सुद्धा सीच ॲड केला. तर नेमकं यांच्यातलं रिलेशन काय येतंय, ए प्लस सी लहान असतो कोणाच्या, बी प्लस सी पेक्षा. सपोज आपण या ठिकाणी घेऊ, तर एची किंमत समजा किती आहे 4 आहे आणि बीची किती आहे समजा 6 आहे आणि सीची समजा या ठिकाणी 8 आहे. किती आहे 8, किती आहे 8. मग या ठिकाणी 4 बघा, एची किती आहे किंमत 4 आहे 4, मग 4 मध्ये 8 मिसळ आहे, 4 मध्ये 8 मिसळ आहे. 6 कोणाची, बीची, 6 मध्ये 8 मिसळ येते, याचा आन्सर येते 12, याचा आन्सर येते 14. म्हणजे काय, 12 पेक्षा कोण मोठे 14. या ठिकाणी हे नियम सांगितले त्यांनी. जर असं असेल, ए आणि बी कोणाबद्दल घेतलेत, संख्येबद्दल घेतलेत. जर ए हा लहान असेल कोणापेक्षा, बी पेक्षा, ए जर लहान असेल कोणापेक्षा, बी पेक्षा, तर ए प्लस सी सुद्धा लहान असते बी प्लस सी पेक्षा. म्हणजे दोन संख्या या ठिकाणी जर बघा 4, या ठिकाणी इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 4 लेस दॅन 6 आहे. 4 मध्ये एक संख्या ॲड केली आणि तीच संख्या जर 6 मध्ये ॲड केली तर तरी सुद्धा उजवीकडली संख्या कोण असते, मोठी असते. या ठिकाणी समजा बघा, दुसरे एक्झाम्पल बघूत आपण. समजा आता या ठिकाणी -4 आहे समजा आणि 3 आहे समजा. -4 काय आहे तर लहान आहेत कोणापेक्षा, 3 पेक्षा. मी याच्यामध्ये या ठिकाणी 5 ॲड केले, -4 मध्ये 5 ॲड केले तर काय होतंय, -4 + 5 = काय येतंय 1 येते, 1. आन्सर काय येते 1. आणि 3 मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, असं करू वाटलंच तर बघा, -4 + 5 आणि 3 + 5. याचा जर आन्सरचा विचार केला, याच्या आन्सरचा -4 + 5 म्हणजे किती 1 आणि 3 + 5 किती 8. म्हणजे तरी सुद्धा कोण आहे, डावीकडली संख्या लहानच होते कोणापेक्षा, उजवीकडल्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी जर नियम कोणता लक्षात घ्यायचा, या ठिकाणी दोन संख्येमध्ये म्हणजे ए जर लहान असेल कोणापेक्षा, बी पेक्षा, तर ए मध्ये तीच संख्या ॲड केली आणि बी मध्ये तीच संख्या ॲड केली
तरी त्यांच्या लहान मोठेपणामध्ये काही फरक पडत नाही. हा नियम लक्षात घ्यायचा आपल्याला या ठिकाणी. हा नियम लक्षात घ्यायचा आहे. समजते? ए चौथा नियम, ए हा लहान आहे बी पेक्षा अँड सी मोठा आहे शून्यापेक्षा. सी मोठा आहे शून्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी ए सी हा लहान असतो बी सी पेक्षा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं सोपी गोष्ट आहे. 4 आणि 9 आहे. समजा मी 4ला जर 2 न मल्टिप्लाय केलं आणि 9ला बी 2 न मल्टिप्लाय केलं तर 4 × 2 किती होतं 8 आणि 9 × 2 काय येते 18. म्हणजे यांच्या लहान मोठ्यापणात काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय होतो, ए सी हा मोठ बघा. आणि सेकंड कंडिशन दिली त्यांनी तिथं आपल्याला. इथं हे फर्स्ट कंडिशनमध्ये इथं काय येतं आहे, ए सी हा लहानच असतो बी सी पेक्षा. या ठिकाणी बघा फर्स्ट इथं 2 कंडिशन येतं. कोणती? ए हा लहान आहे बी पेक्षा. लक्षात घ्या इथं 2 कंडिशन येतं. बघा काय येतं 2 कंडिशन येतं. कोणत्या? तर ए हा लहान आहे बी पेक्षा आणि सी हा मोठा आहे शून्यापेक्षा. तर ए सी हा काय असतो, लहान असतो बी सी पेक्षा. पण सी काय पाहिजे, मोठा पाहिजे शून्यापेक्षा. म्हणजे समजा 4 हा लहान आहे कोणापेक्षा, 4 हा लहान आहे 9 पेक्षा. मग 4 × 2 केलं, मी सी ची किंमत सपोज 2 घेतली तर 4 × 2 केलं तर काय येते 8 येते. आणि 9 × 2 केलं तर काय येते 18 येते. म्हणजे 8 हा काय येतो, लहान येतो कोणापेक्षा 18 पेक्षा. सी जर काय असेल ग्रेटर दॅन 0 असेल तर ए सी हा निश्चितच लहान असतो बी सी पेक्षा. आणि दुसरी कंडिशन आहे, जर सी जर काय असेल लहान असेल कोणापेक्षा शून्यापेक्षा. सी जर लहान असेल शून्यापेक्षा तर या ठिकाणी लक्षात घ्या, हेच एक्झाम्पल बघूत आपण. सी जर काय असेल लहान असेल शून्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी इथं 4 आणि 9च घेऊत. 4 आणि 9. फक्त आपल्याला सी ची किंमत इथं 2 घेतली होती. लहान आहे म्हणते कोणापेक्षा शून्यापेक्षा तर -2 घेऊत. मग -2 न जर याला गुणलं तर काय येते 4 × -2 आणि 9 × -2. बघा मग ह्याचं 4 × -2 किती येते -8 आणि 9 × -2 काय येते -18. तर -8 हे काय आहेत मोठे आहेत कोणापेक्षा 18 पेक्षा. म्हणजे या ठिकाणी ए सी हा मोठा असतो बी सी पेक्षा. तर तुम्ही हे थोडंसं व्यवस्थित चिंतन करायचं, थोडंसं विचार करा, मग हे तुम्हाला आपोआप येऊन जाईल. समजते? काय अडचण असेल मला सांगा.